जळगाव शहरातील बहुचर्चित आणि संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपींच्या घरावर आता प्रशासनाने बुलडोझर चालवायला सुरुवात केलेली आहे. नुकतेच दाखल झालेल्या गुन्ह्यातील अटकेत असलेल्या संशयित आरोपी रईस देशमुख याच्या सुप्रीम कॉलनीतील घरासमोरील अतिक्रमित 2 दुकानांवर आज महापालिकेतर्फे आणि MIDC पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत बुलडोझर चालवला आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे जळगाव शहरातील गुन्हेगारी जगात आणि ड्रग्ज माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. बहुचर्चित MD ड्रग्ज प्रकरणात MIDC पोलिसांनी आतापर्यंत एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यापैकी रईस देशमुखच्या 4 मुख्य संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत, तर इतर दोघे अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या संशयित आरोपींनी ड्रग्जच्या काळ्या पैशातून बेकायदेशीरपणे आणि सरकारी जागांवर अतिक्रमण केल्याचे तपासात समोर आले होते. त्यानुसार MIDC पोलिसांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची रीतसर पत्रव्यवहार केला होता. या पत्राची तत्काळ दखल घेत मनपा प्रशासनाने ही मोहीम राबवली आहे. महापौर दीपमाला काळे, नगरसेवक अरविंद देशमुख यांच्यासह MIDC पोलीस ठाण्याच्या पथकाने अतिक्रमण विभागाच्या सहकार्याने हे अतिक्रमण नेस्तनाबूत केले असून या प्रकारामुळे गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. जळगाव शहरातील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी रईस देशमुख याचं सुप्रीम कॉलनीमध्ये जे घर आहे त्या घराचे जे बाहेर 2 शॉप्स होते ते अनधिकृत होते. यामध्ये पोलीस विभागाकडून आम्हाला पत्र प्राप्त झालं आहे यांच्या अनधिकृत दुकानांवरती घरावरती कारवाई करण्याबाबत. त्यासाठी आज MIDC पोलीस स्टेशन व जळगाव महानगरपालिका यांनी एक जॉईंट ऑपरेशनमध्ये त्यांचं अतिक्रमण काढलं. या कारवाईमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते पूर्णपणे काढून टाकण्यात आलेलं आहे. पोलीस विभागाने सर्व 6 आरोपींच्या नावांविषयी पत्र दिले आहे महानगरपालिकेला. मनपाच्या नगररचना विभागाकडनं, बांधकाम विभागाकडनं जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहे याची माहिती भेटताच अतिक्रमण विभागावर कारवाई करा. नाही, सर्व 6 बांधकामांबाबत अजून माहिती प्राप्त नाही आहे. जशी माहिती प्राप्त होईल तसे आपण जे गुन्हेगार आहे ज्यांनी दमदाटी करून अनधिकृत बांधकामं केली आहे त्यांच्यावरती नक्कीच कारवाई. त्या घराबाबत मनपाच्या हद्दीबाबत स्पष्टता नव्हती. ते मनपा हद्दीत आहे की नाही ती स्पष्टता घेऊन आपण कारवाई करू. जे व्यावसायिक अतिक्रमण आहे त्यांच्यावरती मनपामार्फत नक्कीच कारवाई. नाही, असं कोणताही भेदभाव मनपाकडून केला जात नाही आहे. ज्यांचं बांधकाम अधिकृत आहे त्यांच्यावरती कारवाई होते. ठीक.